नमस्कार, मी सचिन, राहायला उलवेला. नम्रता आणि आमची ओळख झाली. माझ्या मित्राचं घर तिने डिझाईन केलं होतं आमच्याच फ्लॅटच्या वरती. तिने तिचे ते घर पाहिल्यानंतर, तिने जे तयार केलेलं घर पाहिल्यानंतर माझ्या मनात एक हे बसलं की बाबा आपण आमचं घर जेव्हा इंटिरियरला काढू त्यावेळेस फक्त नम्रताकडनंच हे सगळं डिझाईन करून घ्यायचं. पण तिला गाठणं खूप मुश्किल होतं. थोडक्यात जर माझा अनुभव सांगायचा गेला तर कमीत कमी मला तिला भेटायला आणि तिला आमचं कन्सेप्ट विचारायला किंवा डिझाईनबद्दल माहिती द्यायला मला 6 महिन्याचा अथर्क प्रयत्न करावा लागला. तो असा की ती खूप सतत बिझी असल्यामुळे मी तिला वेळ मागायचो, ती हो बोलायची. नंतर ती परत कुठेतरी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये बिझी होती. त्याच्यामुळे मला खूप वेळ लागला की तिला गाठण्यासाठी. पण माझ्या मनात एक होतं की मला घर बनवायचं तर नम्रताकडनंच, आणि म्हणून आम्ही जवळपास 5 ते 6 महिने त्यासाठी थांबलो. त्याचं एक वेगळं कारण होतं की आपल्याला आजकालच्या याच्यात खूप सारे इंटेरियर डिझायनर मिळतात. नो डाऊट ते तुम्हाला खूप फॅशनेबल घर बनवून देतात, खूप सुंदर घर बनवून देतात. पण नम्रतामध्ये एक विशेष गोष्ट आहे, ती मला खूप भावली होती. ती म्हणजे तिची सिम्प्लिसिटी. ती प्रत्येक गोष्ट खूप सिंपल दृष्टिकोनातून तुम्हाला समजवते आणि त्या दृष्टिकोनातून ती डिझाईन तुम्हाला अवेलेबल करते. हे मी माझ्या मित्राचं घर बनवताना अनुभवलं होतं. आणि मला पण माझं घर असंच बनवायचं होतं की ज्याला घर पण येईल. फक्त ॲज अ इंटिरियर डिझायनर म्हणून इकडे काहीतरी बनवा, तिकडे काहीतरी बनवा आणि ते सगळंच बनवून तुमचं घर पूर्णपणे ब्लॉक करून टाका, अशी तिचं कधीच माइंडसेट नसतो. ती एक वेगळी डिझाईन, प्रत्येक वेळेस वेगळी डिझाईन करण्याच्या विचारामध्ये असते की ज्याच्याने तुमचं घर किती मोकळं दिसेल, त्याला एक काहीतरी थीम मिळेल. असं तिचं ते तिच्याशी बोलण्यातून येण्याच्यातून मला त्यावेळेस जाणवलं होतं. आणि त्याच्यामुळे मी डिसाईड केलं होतं की घर आपण नम्रताकडनंच बनवू. असा आमचा हा प्रवास सुरू झाला. आणि तुम्हाला जर थोडक्यात सांगायला गेलं तर तिची जी म्हणजे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये जेव्हा ती काम करते, म्हणजे आम्ही आमच्या घरात पण पाहिले, माझ्या मित्राच्या घरात पण पाहिले, की ती ज्यावेळेस तुमच्याकडे असते त्यावेळेस ती फक्त 101% तुमच्यासाठीच पूर्ण वेळ देते. कधीच तिचं डिस्ट्रॅक्शन नसतं की ती दुसऱ्या प्रोजेक्टबद्दल काय बोलेल, तिकडे फोनवर काय बोलेल किंवा कसं काय. ती पूर्णपणे तुमच्या त्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेली असते. आणि एवढे पेशन्स आहेत तिच्यात, खूप पेशन्स आहेत तिच्यात की ती तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट, म्हणजे एक छोटीशी फूल देखील तुमच्या घरात जर कुठे लावायचं तिने सांगितलं असेल, सजेस्ट केलं असेल, तर तो फूल देखील कोणत्या कलरचा असला पाहिजे ते चॉईस करायला ती तुमच्यासोबत मार्केटमध्ये येणार आणि त्याच्यासाठी ती तुमच्यासोबत 4 to 5 hours स्पेंड करणार. म्हणजे एवढं डिटेलिंग आणि एवढं इनडेप्थ कोणताच इंटिरियरवाला करत नाही. तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने नम्रताला थँक्स बोलू इच्छितो आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो.